नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. लोक म्हणतात शेवटी जगावे तरी कसे. लोक म्हणतात शेवटी जगावे तरी कसे. सुंदर विचार आज आपण पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी समोरच्याचा विचार करून तर बघा. तर कधी कोणाच्या हास्यासाठी तर कुणाच्या समाधानासाठीच न आवडलेल्या विनोदावरही हसून तर बघा. कधी असेही जगून बघा. जर व्यक्ती गरीब असला तर लोक म्हणतात या व्यक्तीला पैसे कमवायची अक्कल नव्हतीच, म्हणूनच हा चार पैसे कमवू शकला नाही. जर व्यक्ती श्रीमंत असला तर लोक म्हणतात हा नक्की 2 नंबरचे काम करीत असणार. त्याशिवाय का कुणी आजकाल श्रीमंत होते का. प्रामाणिकपणे वागून पैसे मिळत नाहीत. आम्ही 24 तास राबतोय तरी झालो का श्रीमंत. जर पैशाच्या मागे धावू लागला तर लोक म्हणतात ह्याला पैशाची खूपच हाव सुटली आहे. जर पैशाला आयुष्यात महत्त्व दिले नाही तर लोक म्हणतात त्यांच्या आयुष्यात काहीच महत्त्वाकांक्षा नाही आहेत. जर नुसतेच पैसे कमावले आणि खर्च न करता साठवून ठेवले तर लोक त्याला कवडीत चुंबक म्हणतात. जर मौज केली आणि थोडा पैसा खर्च केला तर लोक लगेच त्याला उधळ्या म्हणतात. जर वडिलांची संपत्ती मिळाली तर त्याचेही सुख लोकांना पाहवत नाही. लगेच त्याला म्हणणार तो बघा कसा बसलाय आयत्या बिळावर नागोबा. स्वतःचे काही कर्तृत्व दाखवले कधी जीवनात. जर जीवनात कष्ट करून पैसे कमावले तरी लोकांचे टोमणे काही सुटत नाही. म्हणतात काय उपयोग आहे त्याच्या जीवनाचा, नुसता पैशाच्या मागे धावत आहे पण सुख उपभोगायला त्याच्याजवळ वेळच नाही आहे. असे तरी जीवन काय. काम जर जास्त भाविक असला असे जीवन काय. कामाचे जर जास्त भाविक असला तर लोक म्हणतात मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. आणि जर मंदिरात गेले नाही तर लोक नास्तिक म्हणतात. जर तारुण्यात अकाली मृत्यू आला तर लोक हलहलतात. अरे रे फार लवकर गेला त्याचा भविष्यकाल खूप उज्ज्वल होता. जर दीर्घायुष्य झाला तर तेच लोक म्हणतील अजून किती दिवस सरकारची पेन्शन खाणार कुणास ठाऊक. जर मनुष्य तब्येतीने बारीक असला तर लोक त्याला झुरळ म्हणतात आणि जर जाड असला तर लोक हत्ती म्हणतात. जर लोकांची नजर बारीक माणसावर पडली तर म्हणतात तुझ्याकडे बघितलं की देशात दुष्काळ पडला असे वाटते. आणि जर लोकांनी जाड मनुष्य बघितला तर म्हणतात हा दुष्काळ असल्या माणसामुळेच पडतो. जर सहजच कोणाला मदत केली तर लोक म्हणतात यामागे नक्कीच याचा काहीतरी हेतू असणार. आणि जर मदत नाही केली तर म्हणणार यांच्यामध्ये साधी माणुसकीही नाही. बघा, जर कुणी सरळ स्वभावाचा असेल तर लोक म्हणतात अंगात थोडा तरी स्वार्थ नक्की हवा. आणि जर स्वार्थी असलाच तर लोक म्हणतात माणसाचा स्वभाव सरळ हवा. स्वार्थाची संपत्ती काय कामाची. जर माणसाचा स्वभाव खेळकर असला तर लोक म्हणतात
आचरट आहे, याला परिस्थितीचे गांभीर्य नाही आहे. आणि जर गंभीर असला तर तेही लोकांना रुचत नाही. लोक म्हणतात याला हसण्याची ॲलर्जी आहे वाटते, अशाने कोण जवळ येईल याच्या. जर तुम्ही यशस्वी झालात तरी लोकांना अडचण होतेच. म्हणतात आमचे ऐकले म्हणूनच यशस्वी झाला. आणि जर तुम्ही अयशस्वी झालात तर लोक म्हणणार याने आमचे ऐकले नाही, आता भोगा कर्माची फळे. याने आमचे ऐकले नाही, आता भोगा कर्माची फळे. लोकांचे काय घेऊन बसलात? तुम्ही जरी काही केलेत तरी त्याला नावे ठेवण्याची लोकांना सवय असल्यामुळे त्याचे म्हणणे किती मनावर घ्यायचे. लोक काय म्हणतील याची पर्वा न करत आपले आयुष्य नासून का घ्यायचे. मंगेश पाडगावकरांनी फारच सुरेख शब्दात ही भावना व्यक्त केली आहे. फिदी फिदी हसतील ते हसू देत की, बोटं मोडीत बसतील ते बसू देत की. आपण का शरमून जायचे, कशासाठी वरमून जायचे, कशासाठी भयाने ग्रासून जायचे, फुलाईच्या प्रत्येक क्षणी कशाला नासून जायचे. आपले जीवन आपण ठरवायचे, कसे जगायचे, कणत कणत की गाणे म्हणत, हे आपणच ठरवायचे. खूप छान आणि नक्की शेअर करा. धन्यवाद. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.